बातमी मोठी आहे। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात सुनेत्रा पवार यांच्याकडून 2च पदांचा उल्लेख, सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष म्हणून, गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे। निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात 14 पदाधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे। तटकरे, पटेल यांच्या नावापुढे कोणत्याही पदांचा उल्लेख नसल्याचं आता समोर आलेलं आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय। सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र आणि अजितदादांच्या काळात निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र, ज्या ठिकाणी त्यांनी सुनील तटकरे असतील किंवा मग प्रफुल्ल पटेल असतील, त्यांच्या जे पद आहे त्यांचं इथं आपल्याला दृश्य बघायला मिळतंय। मात्र सुनेत्रा पवार यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये कुठेच या पदांचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये। तटकरे आणि पटेलांच्या नावाच्या पुढे कोणत्याही पदांचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत प्रमोद जगताप, आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत। प्रमोद, आपण बघतोय खरं तर अजितदादांच्या काळातलं पत्र देखील आपल्या समोरच आहे आणि सुनेत्रा पवार यांनी देखील लिहिलेलं पत्र आहे। नेमकं काय घडू शकतं आणि नेमकं काय समजायचं या पत्रामध्ये लिहिलेलं या संपूर्ण आशयाचं? वर्षा, सुनेत्रा पवार यांची ज्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली होती, त्यानंतर जो पद्धत असते निवडणूक आयोगाला तुमच्या पक्षाची सगळी कागदपत्र सादर करायची आणि तुमची बॉडी कोणती आहे त्या सगळ्यांची नावं केंद्रीय निवडणूक आयोगाला सबमिट करायची असतात। त्यानुसार सुनेत्रा पवार यांच्या पक्षाकडनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं गेलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांच्या नावाच्या पुढे फक्त राष्ट्रीय अध्यक्षपदाचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। मात्र इतर नावांच्या पुढे म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, यांच्यासह इतर जी नावं आहेत त्यांच्या पुढे कुणाच्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये। शिवाजीराव गर्जे यांच्या पुढे खजिनदार पदाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। हे यासाठी सांगणं वर्षा गरजेचं आहे की ज्यावेळी सुनेत्रा पवार यांची मुंबईच्या वरळी डोम या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेली होती, त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी तर सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी घोषणा केली गेलेली होती। मात्र त्यांची घोषणा केलेली असतानाही केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये मात्र त्याचा उल्लेख नाहीये। त्यामुळे याची चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं बघायला मिळतंय की या दोघांचीही पदं जी आहेत म्हणजे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असेल किंवा प्रदेशाध्यक्ष असेल, या पदांवरतीच एक प्रकारे प्रश्नचिन्ह जे आहे ते या निमित्तानं उपस्थित झाल्याचं बघायला मिळते। दुसरीकडे जर आपण वर्षा बघायला गेलो, तुम्ही जसा उल्लेख केला जो अजित पवार यांच्या काळातील पत्राचा, अजित पवार यांच्या काळातील जे पत्र आहे वर्षा, ते 20 मे 2025 रोजीचं पत्र आहे आणि त्यांच्या पत्रामध्ये मात्र सगळ्यांच्या नावापुढे पद जे आहेत ते दिसतात। त्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असेल किंवा सुनील तटकरे यांच्या नावापुढे जनरल सेक्रेटरी असेल, अशा पद्धतीची पद जी आहेत ते दिसतात। त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या पत्रामध्ये यांचा उल्लेख नसल्यामुळे नवीन नावं जी आहेत ती समोर येणार आहेत का? या दोघांची पदं ज्याची घोषणा केलेली होती त्या घोषणा केलेल्या पदांमध्ये मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पदांचा उल्लेख नसल्यानं एक वेगळी चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं बघायला मिळतं। त्यामुळे आता सुनेत्रा पवार असतील त्या किंवा प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यापैकी कोण समोर येऊन काही भाष्य करत आहे का किंवा या सगळ्याचं स्पष्टीकरण नेमकं देत आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे। निश्चितच त्यामुळे आणखी येणाऱ्या काळात काही घडामोडी घडतात का पाहणं